ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। आज आपण गीतेच्या 4थ्या अध्यायाबद्दल विवरण बघणार आहोत. पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला जो विषाद झालेला होता त्या विषादाच्या योगे त्याचा भगवंताशी कसा योग साधला गेला हे आपण पहिल्या अध्यायात बघितलं. विषाद होणं वाईट नाही, तो विषाद भगवंताजवळ प्रकट केला पाहिजे, तर भगवंत उपदेश करतो, हे पहिल्या अध्यायात आपण बघितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला स्वतःचा दोष कळलेला आहे. कार्पण्य दोषामुळे मी माझा मूळ स्वभाव विसरलेलो आहे असं भगवंताला अर्जुन म्हणतो आणि पूर्ण हरिशरण तापत करतो. त्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य तत्वज्ञानाबद्दल विवेचन केलं, कर्मयोगाबद्दल सुद्धा तिथे सुतोवाच्य केलं. तिसऱ्या अध्यायामध्ये पूर्णपणे कर्मयोगाबद्दल भगवंतांनी विवेचन केलेलं आहे. आता हा 4था अध्याय जो आहे तो कर्मातून ज्ञान होत जातं. ज्ञानाच्या द्वारे मनुष्य संन्यस्त वृत्तीचा कसा होतो ह्याचं विवरण करायला हा 4था अध्याय भगवंतांनी स्वतःहून सांगायला सुरुवात केलेली आहे. भगवंत म्हणतात, हा अव्यय योग मी प्रथम विवस्वानाला सांगितला. विवस्वानाने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकुला हा योग सांगितला. अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला. हे अर्जुना, तो महान योग काळाच्या ओघामध्ये नष्ट झाला. तू माझा भक्त आहेस आणि माझा सखा आहेस, म्हणून हे योगाचं रहस्य मी तुला पुन्हा सांगतो. कुणाला गीता कळते किंवा कुणाला गीता सांगावी त्याबद्दल इथे एक प्रकारे भगवंतांनी सांगितलं की जो सखा आहे आणि भक्त आहे त्याला हे रहस्य सांगावं. भगवंत ईश्वरी भावातून हा सगळा कर्माचा, ज्ञानाचा आणि संन्यस्त वृत्तीचा योग सांगणार आहेत. पण कुठलाही गुरु चांगला कसा ठरतो तर तो असं कधी आपल्या शिष्याला सांगत नाही, मी सांगतो म्हणून तू कर. तर तो नेहमी आपल्या गुरूंची परंपरा सांगतो की माझ्या गुरूंनी मला सांगितलं तेच ज्ञान मी तुला सांगतो. त्याप्रमाणे भगवंतांनी सुद्धा इथे निष्काम कर्मयोगाची परंपरा सांगितलेली आहे. सद्गुरू किंवा चांगला गुरु असण्याचं हे लक्षण आहे. गीता सांगताना भगवंत हा देहधारी कृष्ण या भूमिकेत स्थित नसून परमात्मा या भूमिकेमध्ये स्थित आहे आणि कर्मयोग सांगत आहे. निष्काम कर्मयोगाचं ज्ञान भगवंताने प्रथम विवस्वानाला म्हणजे सूर्याला, नंतर सूर्याने त्याचा पुत्र मनू आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितला. इक्ष्वाकुकडून सर्व राजांनी, राजर्षींनी हा निष्काम कर्मयोग जाणून घेतला. आता तुम्ही म्हणाल की सूर्य हा नुसता तेजाचा गोळा आहे, आपल्याला ही सगळी परंपरा जर कळली नाही तर मनुष्याने प्रथम, मनू म्हणजे मनुष्य, जो पहिला माणूस जो होता त्याने सूर्याकडे बघून निष्काम कर्म करायला शिकला. सूर्य जसा कुणी काहीही दिलं नाही तरी ऊर्जा देण्याचं काम अखंड करत असतो, तसं मनुष्याने आपल्याला काही मिळो न मिळो आपल्या देहाने सतत कर्म करायची असा निष्काम कर्मयोग सूर्याकडे बघून आचरायला सुरुवात केली, असाही या श्लोकाचा अर्थ आपल्याला घेता येतो. परंतु पुढे हे राजे जे होते ते विलासामध्ये रममाण झाले. उपभोगात रमल्यामुळे कर्मातील निष्कामता नष्ट झाली आणि खूप काळाच्या ओघामध्ये पूर्णपणे ही निष्कामता नष्ट झाली. म्हणून तो पुरातन योग जो भगवंतांनी सूर्याला सांगितला होता तो महता काळामध्ये म्हणजे मोठ्या काळाच्या ओघामध्ये नष्ट झाला असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. तोच पुरातन
योग पुन्हा एकदा माझ्या भक्ताला आणि माझ्या सख्याला मी सांगतो, असं भगवंत इथे म्हणतात. त्याच्याशी आपलं सख्य आहे आणि जो दुसऱ्याची असूया करत नाही, द्वेष करत नाही, अशा व्यक्तीला गीता सांगावी. अशाच व्यक्तींना गीता सांगितलेली कळते. गीतेचं जे तत्वज्ञान सांगितलं आहे ते मानवाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून मानव म्हणून जो जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला गीतेचं तत्वज्ञान अभ्यासण्यासारखं आणि आचरण्यासारखं आहे. स्वतःची आणि संपूर्ण समाजाची उन्नती व्हावी ह्यासाठी गीतेचं तत्वज्ञान शिकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक मानवाने गीतेचं तत्वज्ञान आचरलं पाहिजे. पण जो असूया करणारा आहे आणि द्वेष करणारा आहे त्याला जर गीता सांगितली तर काय होतं? गीतेमध्ये सांगितलंय त्याग करा, अनासक्त व्हा. पण जो दुसऱ्याच्या सुखानेच त्रस्त होतो अशा व्यक्तीला त्याग करावा हे समजणारच नाही. कामना रहित होऊन कर्म करावं हे त्याला समजणारच नाही. म्हणून अशा व्यक्तींना गीता सांगून काहीही उपयोग नाही. हे आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकाची पातळी ओळखून कुणाला किती सांगावं हे समजलं पाहिजे. पूर्ण पहिल्या अध्यायामध्ये जोपर्यंत वाद घालत होता अर्जुन, भगवंतानेही कर्मयोग सांगितलेला नाही. दुसऱ्या अध्यायानंतर पूर्ण शरण आल्यानंतर योग सांगितलेला आहे. आपण पण गीता कुणाला शिकवावी ह्याच्या बाबतीत हा नियम पाळला पाहिजे. अर्जुनाने त्याच्यावर प्रश्न केलेला आहे की विवस्वान सूर्य याचा जन्म फार पूर्वीचा आहे आणि तुझा जन्म आजचा आहे. मनुष्य देहात तू जन्माला आलेला आहेस. मग सृष्टीच्या आरंभी असलेल्या सूर्याला तू हा योग सांगितलास, हे मी कसं जाणावं? पर आणि अपर शब्द इथे वापरलेले आहेत. भगवंतांनी उत्तर दिलंय त्याच्यावर. पर म्हणजे श्रेष्ठ आणि अपर म्हणजे कनिष्ठ, किंवा पर म्हणजे पूर्वीचा आणि अपर म्हणजे आजचा. हे दोन्ही अर्थ इथे बरोबर आहेत. तेजाचा गोळा आहे सूर्य आणि भगवंत तर मनुष्य देहधारी आहे. म्हणजे सूर्य जास्त श्रेष्ठ आहे आणि तू कनिष्ठ आहेस, हे एक प्रकारे अर्जुनाला इथे म्हणायचंय. किंवा दुसऱ्या अर्थाने की सूर्य पूर्वीचा आहे आणि तू तर आजचा आहेस. मग पूर्वीच्या असणाऱ्याला आजच्या व्यक्तीने काही सांगितलं, हे मी कसं समजून घ्यावं? अर्जुनाने सगळ्या देहाचे कान करून भगवंताचं बोलणं ऐकायला सुरुवात केलेली आहे. म्हणून त्याला असा प्रश्न पडला. आता त्याचं उत्तर भगवंत देतात. भगवंत म्हणतात की माझे अनेक जन्म झाले आणि तुझेही अनेक जन्म झाले अर्जुना. माझे सर्व पूर्वजन्म मी जाणतो, पण तू मात्र तुझे पूर्वजन्म जाणत नाहीस. आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये हाच फरक आहे की आपल्याला पूर्वजन्माची स्मृती राहिलेली नाही. भगवंताला मात्र त्यांनी अवतार धारण केल्यावर सुद्धा त्यांनी कुठले कुठले अवतार धारण केले याची पूर्वस्मृती आहे. हा आपल्यात आणि भगवंतात असलेला फरक आहे. अजून एक फरक आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये आहे. भगवंत जरी मनुष्य देहामध्ये अवतरला तरी सुद्धा तो त्याचं अजपण, अज म्हणजे जन्मरहित असणं, आणि अव्यय म्हणजे कमी जास्त न होणं. जरी कृष्ण बालरूपात होता तरी त्याच्या कुठल्याही शक्ती कमी झालेल्या नव्हत्या. मनुष्याचं तसं नसतं. बालवयामध्ये मनुष्याचं बालक अतिशय अशक्त असतं. पुढे पुढे जसजसं ते तरुण होत जातं तसतशी त्याच्यातली शक्ती वाढते. पण भगवंताच्या बाबतीत हे नव्हतं. तो जरी बालवयात होता तरी सुद्धा तो पूर्ण शक्तिमान होता, अव्यय होता, कमी जास्त होणारा नव्हता. सर्व भूतांचा महाईश्वर असूनही माझ्या प्रकृतीचा अंगीकार करून मी स्वतःला स्वमायया जन्माला घालतो. सृजामी, मी स्वतःला जन्माला घालतो. आपल्यामध्ये भगवंतामध्ये हा एक फरक आहे की आपण स्वतः ठरवू शकत नाही पुढचा जन्म मला कुठे मिळावा, हे आपण ठरवू शकत नाही. पण भगवंत
स्वतःचं स्वतः ठरवतात, स्वतःच्या मायेनी स्वतःच्या सगळ्या शक्ती कमी करतात आणि एखाद्या सामान्य मनुष्यासारखे अवतरतात. अवतृ ह्या शब्दाचा अर्थ वरून खाली येणे. भगवंताचं जे श्रेष्ठ पद आहे ते टाकून देऊन ते तुमच्या आमच्यासारखे मनुष्य देहधारी होतात. हे भगवंताचं अवतरण आहे. या म्हणजे श्रेष्ठ नाही, पर याचा अर्थ श्रेष्ठ असाही होतो आणि अपर याचा अर्थ कनिष्ठ असाही होतो. सूर्य तर विश्वाचा आधी तेजाचा स्रोत आहे. हा सगळा भाग आपण बघून झालेला आहे. पुढे जाऊया. कृष्णाने अर्जुनाला परमात्मा या भूमिकेतून गीता सांगितलेली आहे. ज्या परमात्म शक्तीमधून संपूर्ण विश्व जन्माला आलेलं आहे ती परमात्म शक्ती कृष्ण तत्व रूपाने अवतरलेली आहे. म्हणूनच भगवंत इथे म्हणतात की मी हा योग प्रथम विवस्वानाला, सूर्याला सांगितला. सृष्टीचा चालक या नात्याने भगवंत हे सगळं सांगतात. भगवंत काही ठराविक कार्य करण्यासाठी अवतार घेतात, मनुष्य देह धारण करतात आणि स्वतःचे सर्व पूर्वजन्म त्यांना तरीसुद्धा आठवत असतात. सामान्य माणसाला मात्र ते आठवत नाहीत. नरदेहात असूनही भगवंत स्वतःचं ईशत्व विसरत नाहीत. आपण मात्र आपले पूर्वजन्मही विसरतो आणि आपल्या शक्ती, पूर्वजन्मामध्ये आपण ज्या शक्ती मिळवलेल्या असतात त्याही आपण विसरून जात असतो. भगवंताप्रमाणे आपण नसतो. भगवंताने बालवयामध्ये अत्यंत प्रचंड ताकदीची कर्म केलेली दिसतात. सामान्य मनुष्याच्या बालकाला हे करणं शक्य होत नाही. हा आपल्यात आणि भगवंतात असलेला फरक नेहमी लक्षात ठेवायचा. भगवंत जरी देहधारण करत असले तरी स्वतःचं अव्यय ईशत्व विसरत नाहीत. ते अधीन आहेत. ते स्वतःला काय करायचं हे ठरवतात आणि तसं करतात. सामान्य माणसाला पुढील जन्म कुठे हे माहिती नसतं. त्याला प्रारब्धानुसार जन्म घ्यावा लागतो, अवश्य जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे भगवंत जरी नरदेहधारी असला तरी त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये पुष्कळ फरक आहे. आपण स्वतःची अहम ब्रह्मास्मी ही ओळख विसरलेलो आहोत, तर भगवंत कृष्ण रूपाने अवतरला असूनही नेहमी परब्रह्म ह्या स्थितीलाच आहे. भगवंत पुढे म्हणतात, हे भारत, हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म माजतो, तेव्हा तेव्हा मी स्वतःला उत्पन्न करतो. कशासाठी? साधूंचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्कर्मी लोकांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगायुगामध्ये मी अवतार घेतो, असं भगवंत म्हणतात. हे 2 श्लोक फार महत्त्वाचे आहेत बरं का. ज्या नियमामुळे, कायद्यामुळे समाजाची धारणा म्हणजे उन्नती होते आणि संपूर्ण समाज एकसंध राहतो त्याला धर्म असं म्हणतात. धर्मो धारयते प्रजा अशी धर्माची व्याख्या सांगितलेली आहे. धर्म कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही, तर त्याला फक्त ग्लानी येते म्हणजे विस्कळीतपणा येतो. जो तो मन मानेल तसं वागायला लागतो, ह्याला धर्मग्लानी म्हणायचं. कोणालाही पाप पुण्याची चाड राहत नाही. स्वार्थासाठी दुसऱ्याच्या हक्कांची पायमल्ली केली जाते. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडकळीला येते. समाजात सगळीकडे भेदाभेद पसरतो. कुणालाच कशाचाच धाक वाटत नाही. अशा परिस्थितीत
अनाचारी दुर्वर्तनी लोकांचे समाजात वर्चस्व वाढते. सामान्य सज्जन पापभिरू लोकांवर राजरोसपणे अन्याय केला जातो. ज्या राजाने दुष्कर्म करणाऱ्यांना शासन करायचं असे राज्यकर्ते स्वतःच दुष्कर्मामध्ये सामील व्हायला लागतात. अशी सगळीकडे अंधाधुंदी पसरणे म्हणजे अधर्म माजणे. आजही खरं तर अधर्म माजला आहे. मग भगवंत अवतार का घेत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडेलच. त्याचं उत्तर भगवंत पुढे देत आहेत. समाजाचं हित साधण्याचा प्रयत्न करणारे त्यांना साधू म्हणायचं. अशा साधूंना जेव्हा दुष्कर्मी लोकांचा त्रास होतो किंवा दुष्कर्मी लोक अशा साधूंना जेव्हा त्रास द्यायला सुरुवात करतात तेव्हा साधूंचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतो. कृष्ण जन्मामध्ये सुद्धा देवकी आणि वसुदेवाला कंसासारख्या सत्तेवर असलेल्या दुराचार्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे आणि म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागलेला आहे. कंसाच्या काळामध्ये अनेक दुराचारी राजे अत्यंत माजलेले होते आणि त्यांनी समाजाला अगदी वेठीच धरलेलं होतं. म्हणून भगवंताला अवतार धारण करावा लागला. पण भगवंताच्या अवताराचं मुख्य कार्य साधूंचं परित्राण हे आहे. दुष्कर्मी लोकांचा नाश करणं हे मुख्य कार्य नाही, ते गौण कार्य आहे. भगवंत इथे पुढे सांगतात की जर समाजामध्ये दुर्जनच माजले, दुर्जनच सगळीकडे पसरलेले असतील तर भगवंतांना अवतार घ्यावाच लागणार नाही. ते म्हणतील की तुम्ही दुर्जन आहात, तुम्ही एकमेकांच्यात लढा आणि मरा, मी कशाला त्याच्यासाठी अवतार घेऊ. म्हणून आपली जी खटाटोप चालू आहे गीता शिकण्याचा किंवा सज्जन होण्याचा जो खटाटोप आहे तो भगवंतानी आपलं रक्षण करण्यासाठी अवतार धारण करावा ह्यासाठी आहे. नुसताच दुराचारी आहे दुसरा हे म्हणून भागत नाही, तर आपण त्या दुष्कर्मी लोकांपासनं स्वतःला वाचवलं पाहिजे, तरच भगवंत अवतार घेईल. यानंतर भगवंत धर्माची संस्थापना करण्यासाठी धर्मनीतीने वागणाऱ्यांना पांडवांना पुन्हा एकदा राजसत्तेवर स्थापन करण्यासाठी मी अवतार घेतलेला आहे असं इथे एक प्रकारे सांगतात. माझा जन्म आणि कर्म दोन्हीही दिव्य आहे हे जे कोणी तत्वतः जाणतात ते देह टाकून गेल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाहीत, माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. अनुराग, भीती आणि क्रोध रहित असलेले मन माझ्यात एकाग्र करणारे, माझाच आश्रय घेणारे, ज्ञानतपाने पावन झालेले पुष्कळ जण माझ्या भावाला येऊन पोहोचले आहेत. हे ज्ञानतपाबद्दल विवेचन या श्लोकामध्ये 9 आणि 10 मध्ये भगवंतांनी केलेले आहे. कृष्णाचा जन्मही दिव्य आहे. भगवंताचं जन्म कसा दिव्य आहे तर भगवंतानी सामान्य मानवाप्रमाणे आईच्या योनीतून जन्म घेतलेला नाही. भगवंताने विष्णुरूप 8 वर्षाच्या चतुर्भुज विष्णूचं रूप देवकी समोर आधी प्रकट केलेलं आहे. नंतर देवकीच्या विनंतीवरून त्याने बालरूप धारण केलेलं आहे. सामान्य माणसाचं बालक शक्तिहीन असतं, कोमल असतं, अज्ञानी असतं. पण श्रीकृष्ण मात्र बालवयात अतिशय बलवान होते. पुतनावध, कालियामर्दन, गोवर्धन पर्वत उचलणे या सगळ्या दिव्य कर्मातून त्यांचं बल त्यांनी बालवयात प्रकट केलेलं आहे. अशा प्रकारे भगवंताचा जन्म आणि कर्म दोन्हीही दिव्य आहेत. हे तत्वतः जाणून घ्यायचं आहे बरं का. आपल्याला त्याची कॉपी करायला जायचं नाही आहे, त्याचं अनुकरण करायला जायचं नाही आहे. पण भगवंत कसा भगवंताचा भगवत भाव विसरलेला नव्हता हे आपल्याला त्याच्या चरित्रातनं शिकून घ्यायचं आहे. परमात्म्याशी एकरूप होण्याची जी साधना करणे आवश्यक आहे तिच्याबद्दल भगवंत इथून पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात. जे भक्त सांसारिक गोष्टींबद्दल अनासक्त आहेत, प्रीती आणि अनुराग ठेवत नाहीत,
फक्त परमात्म्यावर प्रेम करतात, सगळीकडे भगवंतालाच बघतात, भगवंतच माझा रक्षण करत आहे असा दृढ विश्वास असल्यामुळे भय बाळगत नाहीत, कुणाचंही भय बाळगत नाहीत. परमात्म्याच्या ठिकाणी असलेली परमशांती मिळवलेली असल्या कारणाने क्रोधरहित होतात. सतत भगवंताच्या ठिकाणी मन एकाग्र केल्यामुळे केवळ भगवंताचाच आश्रय आहे अशी ज्यांची श्रद्धा असते, असे आत्मज्ञानी, विज्ञान जाणणारे, भगवंताच्या दिव्य रूपाला, दिव्य कर्मांना तत्वतः जाणणे हाच ज्यांचा ध्यास असतो, त्यासाठी कमीत कमी 12 वर्ष जे तपश्चर्या करतात ते त्या साधनेच्या द्वारे पावन होतात आणि भगवंताच्या भक्तीला प्राप्त करून घेतात, भगवंताच्या भावाला प्राप्त करून घेतात आणि मुक्त होतात. पुढच्या श्लोकांमध्ये 11 आणि 12व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, जे मला जसे शरण येतात मीही त्यांना तसाच भजतो. सर्व माणसं माझ्याच मार्गाला अनुसरतात. या लोकी कर्मांच्या द्वारे सिद्धी प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारे इहदेवतांचं यजन करतात आणि कर्मातून त्यांना लवकर सिद्धी प्राप्त होते. इहलोकीच्या देवता आहेत 33 प्रकारच्या देवता मुख्य आहेत. इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, नंतर लक्ष्मी, गणपती हे 33 प्रकारचे देव आहेत आणि त्यांचं यजन करणारे त्याबद्दल भगवंत सांगतायत. देवतांचं यजन करणारे मनुष्यलोकी कर्मातून चटकन सिद्धी प्राप्त करून घेतात. भगवंताशी भक्त हे नातं जो जोडतो त्याला भगवंत ईश्वरी तत्वाच्या रूपाने पावतो. जर काहीतरी कामना पूर्ण व्हावी म्हणून भगवंताचं यजन केलं तर त्या भक्ताची कामना पूर्ण करतो. कामना पूर्ण झाली की भक्त आणि भगवंत यांचं नातं तिथे संपतं. पण जे भगवंताशी सख्यत्व जोडतात आणि भगवंताशी सख्यत्वाचं नातं स्थापन करतात त्यांची मात्र कामना पूर्ण झाल्यावर सुद्धा भगवंताशी नातं संपत नाही. जसं मैत्रीचं नातं अखंड टिकतं तसं भगवंताशी सख्यत्वाचं नातं अखंड टिकतं. काही जण भगवंताशी शत्रुत्वाचंही नातं जोडतात, पण असं शत्रुत्वाचं नातं करून सुद्धा ते मुक्त होतात. कंसाचं उदाहरण आहे की त्यांनी कृष्णाशी अखंड वैर धरलं, पण त्या वैरातून सुद्धा त्याला मुक्तीच प्राप्त झालेली आहे. साईनाथ स्तवन मंजिरी ह्या साईबाबांच्या स्तुतिपर स्तोत्रामध्ये कृष्णाबद्दल असं वर्णन आलेलं आहे की श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन. कोणी म्हटले यदुभूषण, कोणी म्हटले गुराखी, यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञानजेठी. एकच कृष्ण, पण त्याच्याकडे प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगवेगळी आहे आणि म्हणून त्याच्या दृष्टीने भगवंत तसा आहे, मग भगवंतही त्या भक्ताला तसंच स्वतःचं रूप दाखवतो. अशा प्रकारे ज्याचा जसा भाव असतो तसं त्याला देव भेटतो. या लोकी जे अत्यंत श्रद्धेने एखादा नवस करतात, व्रत करतात, त्यांच्या इष्टकामना भगवंत निश्चितपणे पूर्ण करतो. अगदी साधा अर्थ जरी घेतला तरी भगवंत सांगत आहेत की जे निष्ठेने कर्म करतात त्यांना या लोकी काहीही कमी पडत नाही. जे कर्म करणारे आहेत त्यांना निश्चितपणे उन्नती मिळते, त्यांचा निश्चितपणे विकास होतो. ज्याची कष्टाची तयारी आहे, मग ते बौद्धिक असोत वा शारीरिक, जो कष्ट करतो तो ह्या लोकी निश्चितपणे उन्नत होतो. असं इथे भगवंत आपल्याला सगळ्यांना सांगतायत, कर्माला प्रवृत्त करतायत. भगवान म्हणाले त्यानंतर, मी गुण
कर्म यांच्या विभागानुसार 4 वर्ण निर्माण केलेले आहेत. त्याचा कर्ता असून सुद्धा तू मला अकर्ता अव्यय असं जाण. मला कर्मफलाची हाव नाही, म्हणून कर्माचा लेप मला लागत नाही. असे जो कोणी मला जाणतो तो कर्मबंधांनी बांधला जात नाही. कर्म करून सुद्धा अकर्ता कसं राहावं हे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. त्रिगुण म्हणजे सत्व रज तम या त्रिगुणातून सात्विक राजस आणि तामस जीव निर्माण झालेले आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये हे 3 गुण असतातच, परंतु जो गुण प्राबल्याने असतो, जास्त असतो, त्या गुणाचा तो माणूस आहे असं म्हटलं जातं. ज्याच्यात सत्वगुण जास्त आहे अशाला सत्वगुणी म्हणतात, रजोगुण जास्त असणाऱ्याला रजोगुणी म्हणतात आणि तमोगुण जास्त असणाऱ्याला तमोगुणी म्हणतात. आता गुणानुसार प्रत्येक जण कर्म करत असतो. सात्विक व्यक्ती शास्त्रानुसार योग्य काय अयोग्य काय हे बघून कर्म करतो. राजस जो असतो तो स्वस्वार्थासाठी कर्म करत असतो. तर तामस व्यक्ती जी असते ती नाईलाज म्हणून, आळस खरा असतो कर्माचा पण नाईलाज आहे म्हणून कर्म करत असतात. समाजात जे 4 वर्ण आहेत ते सुद्धा गुण आणि कर्म यांच्यानुसार झालेले दिसतात. सत्वगुणी असतो तो ब्राह्मणाची कर्म करतो. आता ब्रह्मकर्म काय आहे ते 18व्या अध्यायात आपण बघणार आहे. ज्ञानम विज्ञानमास्तिक्य ब्रह्मकर्म स्वभावजम. सत्वगुणी ब्राह्मणाचं कर्म करतो, ज्ञानाची कास धरतो. सत्व आणि रज ह्या गुणांचं प्राबल्य ज्याच्यामध्ये आहे तो क्षत्रिय, तो रक्षणाचं कार्य करतो आणि त्याच्या बदल्यात काहीतरी प्रजेकडून टॅक्स घेतो किंवा कर गोळा करतो आणि त्याच्यावर स्वतःचा उदरनिर्वाह चालवतो. रजोगुण जास्त असणारा तो वैश्य. रजोगुणाचं द्योतक काय आहे की धनाने संपन्न असतात रजोगुणी व्यक्ती, कारण खटपटी करतात, येन केन मार्गेनं धन भरपूर कमावतात आणि त्या धनातून व्यापार करायचा आणि त्या व्यापाराच्या द्वारे स्वतःचा चरितार्थ चालवायचा. हा वैश्य धर्म झाला किंवा वैश्य वर्ण झाला. आणि तमोगुणी शूद्र जो असतो त्याच्या ठिकाणी बुद्धीचं कौशल्य नाही आहे, क्षात्र तेज पण त्याच्या ठिकाणी नाही आहे, धनाची मुबलकता पण त्याच्या ठिकाणी नाही आहे, पण त्याचं जे शरीर आहे ते अतिशय धडधाकट आहे. त्या धडधाकट शरीराचा उपयोग करून माणसानी चरितार्थ चालवायचा, हे शूद्र कर्म सांगितलेलं आहे. जो ज्या वर्णाचा असतो त्यानुसार त्याचं कर्मसुद्धा ओघाने येतं बरं का, कोणी दिलेलं नाही आहे. तुमचा जो वर्ण आहे त्यानुसार तुम्हाला ते कर्म करायला आवडतं. भगवंत जरी 4 वर्ण निर्माण केले तरी सुद्धा त्याचे अकर्ते आहेत असं स्वतःला म्हणतात. शिवाय ही जी वर्णव्यवस्था म्हणजे समाजाची घडी सुरळीत चालावी म्हणून घालून दिलेली आहे, त्यात कोणी मोठा वा लहान नाही. जसे आपल्या शरीराला मस्तक म्हणजे बुद्धी सत्वगुण, पोट म्हणजे वैश्य रजोगुण किंवा रजोगुण झाला, नंतर हात आपल्या शरीराचं संरक्षण करतात, साफसफाई करतात, वेळप्रसंगी पुढे होऊन रक्षण करतात. हात हा क्षत्रिय धर्म झाला. इथे हाताच्या ठिकाणी हाताची हालचाल, तसेच बुद्धीचा वापर पण करतो आपण. हात नुसते चालत नाही, बुद्धीने विचार करतात आणि मग त्यानुसार हात चालतात. हा क्षत्रिय धर्म झाला, म्हणजे बुद्धी आणि कार्यक्षमता याचं एकत्रीकरण तो क्षत्रिय धर्म झाला. आणि पाय जे आहेत ते जडता किंवा शरीराचा भार वाहण्याचं काम करतात, हा तमोगुण आहे. आता आपल्या शरीरातले हे जर 4 भाग आहेत तर यातला कुठला भाग कमी महत्त्वाचा आणि कुठला भाग महत्त्वाचा असं आपण ठरवू शकतो का? खरं तर
पायाला ठेच लागली तर पहिली कळ मस्तकात जाते, त्याप्रमाणे शूद्राला जर कष्ट पडले तर त्याची पहिली कळ ब्राह्मणापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पायाला ठेच लागल्यावर हात जसा मदतीला धावतो, बुद्धी जसं लगेच काम करून ती ठेच कशी बरी करता येईल, हळद घालायची वगैरे ही जी कर्म करतात, त्याप्रमाणे चारी वर्णाच्या लोकांनी एकत्रित राहून पूर्ण समाजाची काय म्हणतात उन्नती साधायची असते. म्हणून ही वर्णव्यवस्था आहे. सगळ्यांनी एकमेकांच्या सहाय्याने स्वतःची उन्नती साधायची असते. सृष्टी निर्माण करत असताना भगवंताला त्यातून काही मिळवायचे नव्हते. त्याने सहज खेळ म्हणून बघता बघता सृष्टीची रचना केली. ज्या सहजतेने तो निर्माण करतो त्याच सहजतेने या सृष्टीचा अंतही करतो. अशा प्रकारे भगवंत सृष्टी निर्मिती आणि सृष्टीलय या दोन्हीमध्ये पूर्णपणे अनासक्त असतो. म्हणून निर्मिती आणि लय या दोन्हीचे पाप पुण्य भगवंताला लागत नाही. मी केले हा अहंकार किंवा संग भगवंताच्या ठिकाणी नाही. भगवंताचे हे करून अकर्तेपण ज्याला कळले तो स्वतः सुद्धा आयुष्यातील सर्व कर्म भगवंताप्रमाणे अहंकार रहित होऊन करतो. म्हणून कर्मांनी बांधला जात नाही. म्हणजे कर्माचे पापपुण्य अशा व्यक्तीला भोगावं लागत नाही. शिवाय मी हे केलं मला करायला मिळालं नाही ह्या दोन्ही संघांमध्ये तो अडकत नाही. भगवंत पुढे सांगतात, पूर्वीच्या मुमुक्षूंनी अशा प्रकारे कर्म करून अकर्ता कसं व्हावं हे जाणून घेतलं, ज्ञानपूर्वक कर्म केलं. म्हणून तू सुद्धा तुझ्या पूर्वजांनी पूर्वीपासून केलेली कर्मच कर, क्षत्रिय कर्मच तू सुद्धा कर, असा भगवंतांनी अर्जुनाला 15व्या श्लोकामध्ये एक प्रकारे आदेश दिला. जो निष्काम निरहंकार होऊन कर्म करतो त्याला कर्माचे कोणतेही बंध लागत नाहीत. शिवाय वाट्याला आलेलं कर्म, विहित कर्म चोख केल्याने त्याचं ऐहिक जीवनसुद्धा समृद्ध होतं. ज्याप्रमाणे बी भाजलं आणि जमिनीत पेरलं तर ते उगवत नाही, त्याप्रमाणे निष्काम निरहंकार होऊन स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म केलं की त्या कर्माचं बीज म्हणजे परिणाम भाजले जातात आणि मग कर्म करून सुद्धा त्याचं पापपुण्यात्मक जे काही फल आहे ते आपल्याला भोगावं लागत नाही. पापपुण्याचं रोप कर्मातून उगवत नाही. कर्म बंधातून आपण मुक्त होतो. अशा मुमुक्षूंनी अशा प्रकारे कर्म करणे आवश्यक आहे. आपल्याला जर मोक्षाची इच्छा असेल तर आपण सुद्धा याच प्रकारे कर्म करणं आवश्यक आहे. पूर्वीचे अनेक राजे निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने गेले आणि मुक्त झाले. अर्जुना, तू सुद्धा क्षत्रिय आहेस, म्हणून तू सुद्धा त्यांच्याकडे बघून तसंच क्षत्रिय धर्मानुसार कर्म करणं हेच योग्य आहे. तू युद्ध कर. 16व्या श्लोकात भगवंत सांगतात, कर्म कोणतं अकर्म कोणतं याबाबत ज्ञानी सुद्धा मोहित होतात. ते कर्म तुला आता मी सांगतो, जे जाणल्याने तू अशुभापासून, पापापासून, मृत्यूच्या भयापासून मुक्त होशील. कर्म कोणतं याचं उत्तर गीतेने आपल्याला दिलेलं आहे. नियतं कुरु कर्मत्वम. कर्म काय करायचं तर नियत कर्म करायचं. भगवंताने वाट्याला आलेलं कर्म करावं. जन्माबरोबर आई वडील नातेवाईक मिळतात, त्यांची सेवा करणं, ज्या देशामध्ये आपण वाढलो आहे त्या देशाची सेवा, ज्या सृष्टीमधून आपण पंचमहाभूत घेऊन स्वतःचा देह निर्माण झालेला आहे त्या सृष्टीची सेवा, त्या सृष्टीतून आपण जगण्यासाठी रोज काही ना काहीतरी वापरत असतो, त्या सृष्टीचं संवर्धन करणं, ही सगळी प्रत्येकाची नियत कर्म आहेत. नियत कर्म वयानुसार सुद्धा बदलतात बरं का. हा खरा भाग मागच्या अध्यायात पण बोललाय, पण थोडासा स्पर्श करून आपण पुढे जाऊया. वयाच्या
25व्या वर्षापर्यंत अभ्यास ज्ञानार्जन करणं हे त्या काळातलं नियतकर्म असतं. 50पर्यंत उत्तम गृहस्थाश्रम चालवून दाखवायचा, कुठल्याही कंटाळा न करता जे जे कर्म पुढे येईल ते ते चोखपणे करायचं. हा 50पर्यंतचा नियतकर्म आहे. 50 ते 60 हा संधिकाळ आहे. ह्या काळामध्ये आपण जे काडी करून जमवलेलं आहे ते पुढच्या पिढीच्या हाती सोपवायचं. त्यांना आपल्या परंपरा, रीतिरिवाज समजवून, पटवून, शिकवून त्यांच्याकडनं त्या करून घ्यायच्या. ह्यासाठी 10 वर्षाचा काळ दिलाय. आज लग्न झालं लगेच उद्या सुनेवर सोडलं असं नाही सांगितलेलं. आणि 60 नंतर आपल्याच घरामध्ये एखाद्या संन्याशासारखं अलिप्तपणे राहायचं. असे वर्णाश्रम धर्मानुसार नियतकर्म त्या वयानुसार बदलत असतात. कर्म काय हे जाणून घेतलं. नियतकर्म सुद्धा कुठल्या वेळेला कुठलं नियतकर्म हे पण आपण जाणून घेतलं. आता अकर्म कोणतं हेही तुला सांगतो, ते तू ऐक. आता अकर्माबद्दल भगवंतांनी काय सांगितलं? परधर्मो भयावहा. जे कर्म आपल्या वाट्याचं नाही ते कर्म करायचं नाही, तो परधर्म आहे, तो आचरायला जाऊ नये. शास्त्राने काही कर्म करू नये असं सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ खोटं बोलू नये, चोरी करू नये, परस्त्रीची अभिलाषा धरू नये, परधनाची अभिलाषा धरू नये. ही सगळी अकर्म ह्या संज्ञेमध्ये मोडतात. जी कर्म करू नये असं सांगितलेलं आहे तीही आपल्यासाठी परधर्म असतात, ती आचरू नये. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म कितीही छोटं असलं, नावडतं असलं तरी ते करणं हाच योग्य मार्ग आहे. आपण मागे सैनिक आणि शिक्षकाची गोष्ट 3ऱ्या अध्यायामध्ये बघितलेली आहे. परधर्माला अंगीकार करू नये. पण कर्म आणि अकर्म याचा निर्णय घेणं ज्ञानी माणसाला सुद्धा अवघड जातं. माणूस स्वतःच्या आवडीनिवडीमुळे जेव्हा जे करायला हवे ते करत नाही आणि जेव्हा जे करायला नको तेच नेमकं त्याला करावंसं वाटतं. असा हट्ट धरून चालत नाही. खरं तर तरुणपणी शरीर सबळ असताना भरपूर काम करायचं, पण तेव्हा आळसात लोळत पडायला आवडतं. आणि वृद्धपणी शरीर थकल्यावर थोडीशी विश्रांती घ्यायची, पण तेव्हा आपल्याला आपली सत्ता सोडायला नको वाटते. पण तेव्हा मात्र आपण धावून कर्म करायच्या मागे लागतो. त्यातून काय होतं तर शरीर साथ देत नाही आणि संपूर्ण कामाची नासाडी होते. म्हणून असं करायला जाऊ नये. कर्माबद्दल इथे आपण थोडक्यात बघितले, पण कर्माचा सिद्धांत समजून घेणे हा एक संपूर्ण वेगळा अभ्यासाचा विषय आहे. हिराबाई ठक्कर यांचं कर्माचा सिद्धांत हे पुस्तक मुद्दाम अभ्यासण्याजोगं आहे. त्याचा अभ्यास करून ज्ञान करून घेऊन माणसाने योग्य ते कर्म केलेच पाहिजे. कर्माच्या द्वारे माणूस सर्व अशुभांपासून मुक्त होतो असं भगवंत सांगतात. कर्म कोणतं ते जाणून घे, विकर्म कुठलं तेही तू जाणून घे आणि अकर्म कुठलं हेही तू जाणून घे. कारण कर्माची गती गहन म्हणजे अनाकलनीय आहे. माणसाने कर्म करण्यापूर्वी कर्माबद्दल सखोल ज्ञान करून घेतलं पाहिजे. कर्म म्हणजे काय तर माणसाकडून जे जे केलं जातं ते सगळं कर्म ह्या संज्ञेमध्ये मोडतं. कर्माचे मुख्य 9 प्रकार होतात. कायिक म्हणजे शरीराने केलेलं कर्म, वाचिक म्हणजे वाणीने केलेलं कर्म, मानसिक म्हणजे मनाने जे संकल्प विकल्प करतो ते मनाचं कर्म झालं. आशीर्वाद देणे, शंका घेणे, कुशंका काढणे ही सगळी मनाची कर्म आहेत. नंतर कृत, कारित, अनुमोदित स्वतः केलेलं, दुसऱ्याकडनं करून घेतलेलं आणि दुसऱ्यांनी केलेल्या कर्माला अनुमोदन देणं, अशी अजून 3 प्रकार बघितले. 7व्या प्रकार जो आहे
तो नियतकर्म. नियतकर्माचे पुन्हा अजून 2 प्रकार आहेत, नित्य आणि नैमित्तिक. रोज करायची कर्म त्यांना नित्यकर्म म्हणायचं. नैमित्तिक म्हणजे काहीतरी कारणाने करावं असं ज्या कर्माचं बद्दल सांगितलेलं आहे ते नैमित्तिक कर्म आहे. 8वा प्रकार जो आहे तो निश्चिद्ध कर्म. जी कर्म करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे ती कर्म, उदाहरणार्थ खोटं बोलू नये, चोरी करू नये, कुणाला फसवू नये, ह्या सगळ्यांना निश्चिद्ध कर्म किंवा ह्यालाच विकर्म अशी पण संज्ञा दिली गेलेली आहे. विकर्म ह्याचा दुसरा अर्थ आहे जे कर्म विशेषत्वाने केलं जातं त्यालाही विकर्म असं म्हणतात. एखादी व्यक्ती जेव्हा देहानी असत नाही तेव्हा सुद्धा जर त्याचं कर्म चालू राहत असेल तर त्याने केलेलं कर्म विकर्म आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः असताना, देहामध्ये असताना जी ज्ञानेश्वरी सांगून ठेवली ती इतकी विशेषत्वाने सांगून ठेवली की आता जरी ते देहानी आपल्यामध्ये नसले, आत्मरूपानी आहेत अजूनही आळंदीला ते, पण देहानी जरी ते आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा जो ज्ञानेश्वरांना शरण जाऊन ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करतो त्याला ज्ञानेश्वरांना जे सांगायचं आहे ते उत्तम प्रकारे कळतं. हे असं कर्म, हे विशेषत्वाने केलेलं कर्म आहे ते विकर्म ह्या अर्थाने इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. 9वा प्रकार जो झाला आहे तो अकर्म. जे कर्म केलं नाही ते अकर्म. संन्याशाने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला नाही म्हणजे ते कर्म, गृहस्थाश्रमात प्रवेश न करण्याचं कर्म हे त्याचं अकर्म झालं. या शब्दाचा असाही अर्थ होतो की जे कर्म केलं तरी सुद्धा कर्त्यास त्याचे बंध लागत नाहीत त्यालाही अकर्म असं म्हणतात. निरहंकार, निष्काम करता त्याने केलेलं जे कर्म असतं तेही अकर्म होऊन जातं. कर्माचं विवेचन तर समजलं, आता कर्माचे परिणाम किंवा गती समजून घ्यायची आहे. एखाद्या कर्माचा अमुक एक परिणाम होईल असं निश्चित सांगता येत नाही. कर्माचा परिणाम कर्त्याच्या हेतूवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ आलिंगन देणं हे एकच कर्म, पण पत्नी जेव्हा पतीला आलिंगन देते तेव्हा कामाची जागृती होते, पण तीच पत्नी जेव्हा पुत्राला आलिंगन देते तेव्हा मात्र वात्सल्य भाव निर्माण होतो. म्हणजे आलिंगनाची क्रिया एकच पण त्याचे परिणाम मात्र विविध किंवा वेगवेगळे आपल्याला दिसतात. एखादा मुलगा तासनतास अभ्यास करताना दिसतो पण परीक्षेत मात्र अगदी कमी मार्क मिळालेले दिसतात. पण दुसरा मुलगा नेहमी अगदी थोडा वेळ ठराविक वेळ अभ्यास करेल आणि इतर वेळी तो अगदी खेळताना मित्रमैत्रिणींबरोबर जाताना पण दिसतो, पण तरी सुद्धा तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. याचं कारण काय? म्हणजे कर्म दोघांची वेगवेगळी पण त्याचे परिणाम वेगवेगळे असतात. हीच गती आहे, यालाच गती म्हणतात. कर्माची गती अशा प्रकारे गहन आहे. भगवंत सांगतात की जो कर्मामध्ये अकर्म बघतो आणि अकर्मामध्ये कर्म बघतो तो मनुष्यांमधला बुद्धिमान मनुष्य आहे आणि त्याने सर्व कर्म केल्यासारखी आहेत किंवा सर्व कर्म करणारा आहे असं त्याला म्हणावं. तोच भगवंताशी जोडलेला किंवा युक्त आहे असंही त्याला म्हणावं. सर्व कर्म देहाकडून होत असतात. आत्मा फक्त असतो, तो प्रत्यक्षात काहीच करत नाही. तर कर्म जरी देहाकडून झालेली असली तरी आत्मशक्तीशिवाय कोणतंही कर्म होणं शक्य नाही. हे ज्याला कळलं तो देहाने तर सर्व कर्म करतो पण पूर्ण निरहंकार होतो, अनासक्त होतो आणि कर्म आचरतो. कर्म करण्यापूर्वी, करताना आणि कर्मानंतर कर्ता करविता भगवंत आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे अशी ज्याची धारणा झालेली असते तो कर्म करण्यापूर्वी,
करताना आणि कर्मानंतरही सतत परमात्म्याचं स्मरण करत असल्याने युक्त असतो किंवा भगवंताशी जोडलेला असतो. युक्त कर्म तो भगवंताचं कार्य म्हणून करतो. म्हणून तो कृत्स्न कर्मकृत म्हणजे सगळी कर्म करणारा असा ठरतो. आणि तरीही मी केलं हा अहंकार नसल्याने करून सुद्धा अकर्ता ठरतो. अशा प्रकारे ज्ञानपूर्वक कर्मात अकर्म बघता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कर्म करून सुद्धा कर्मबंधांपासून मुक्त राहू शकता. अकर्मात कर्म कसं बघायचं तर कर्म न करणे ही एक कर्मक्रियाच आहे. माणूस जेव्हा काही करत नसतो तेव्हा तो बसण्याचे, झोपण्याचे किंवा केवळ उपस्थित असण्याचं कर्म करतच असतो. अशा प्रकारे अकर्मात सुद्धा कर्म घडत असतं. आत्मा अकर्ता आहे, पण तो जेव्हा देहात अवतरतो तेव्हाच देहाकडून कर्म घडतं. ऐकणे, चालणे इत्यादी सर्व कर्म घडतात. मृत्यूनंतर देह, इंद्रिय तर तशीच असतात, परंतु त्यात आत्मा नसतो, म्हणून ती काहीच करू शकत नाहीत. मृत्यूनंतर ते अवयव दुसऱ्या देहाला लावले तर पुन्हा त्याचं कार्य सुरू होतं. अर्थात अकर्ता आत्माच जगातील सर्व कर्म करत असतो. बुद्धीच्या द्वारे हे सगळं समजून घ्यायचं आणि आचरणात आणायचं. असं ज्याला जमलं तो बुद्धिमान किंवा ज्ञानी मनुष्य होय. भगवान म्हणतात, ज्याची सर्व कर्म कामना आणि संकल्परहित असतात त्याने ज्ञानाग्नीच्या द्वारे सर्व कर्मांना दग्ध करून टाकलं. सर्व कर्मांची ज्ञानरूपी अग्नीच्या ठिकाणी त्याने आहुती दिली. कर्म आणि कर्मफळ दोन्हीही भस्म झालं. त्याला ज्ञानी पंडित असं म्हणतात. मला अमुक एक हवं हा संकल्प झाला, मला अमुक एक नको ही कामना झाली, हवं नको ही कामना झाली. कामनेतून माणूस जे कर्म करतो त्याचे बरे वाईट फळ किंवा परिणाम त्या माणसाला भोगावेच लागतात. पण ज्ञानी माणूस कर्म करण्यापूर्वी, करताना आणि कर्म झाल्यावर सुद्धा कुठलाही संकल्प करत नाही. माझ्याकडून भगवंताला जे करून घ्यायचं आहे ते तो करवून घेईल. काय करायचं त्याची प्रेरणा सुद्धा भगवंतच देईल. मी ते ठरवणार नाही. परमेश्वराच्या प्रेरणेतून जे जे कर्म घडेल त्याचं कर्मफळ आणि कर्तृत्व सुद्धा परमेश्वराकडेच मी अर्पण करतो किंवा परमेश्वराकडेच जातं. कर्ता, करविता आणि भोगता सुद्धा भगवंत आहे असं ज्याला वाटतं त्या ज्ञानी माणसाने अनेक कर्म केली तरी त्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण होत नाही. कारण मी केलं असामुळे तो मानतच नाही. जे जे केलेलं आहे, जे जे झालेलं आहे पापपुण्यात्मक सुद्धा ते सगळं भगवंताला अर्पण करतो. ह्या भावनेने केल्यामुळे त्या कर्मांच्या पापपुण्याचा बाध त्या व्यक्तीला, ज्ञानी व्यक्तीला लागत नाही. ज्ञानी अनेक सत्कर्म करताना पण दिसतो. त्यांनी भगवंताचं कार्य हाती घेतलेलं असतं. भगवंत सर्वव्यापी आहे, त्यामुळे त्याचं कार्यसुद्धा व्यापक आहे. कितीही केलं तरी कमीच आहे. आयुष्य सरून जाईल पण काम संपणार नाही. ज्ञानपूर्वक कर्म तर करायचं, पण फळाशा आणि अहंकार भगवंताला अर्पण करायचं. हा कर्मयोग होय. या कर्मयोगाच्या आचरणाने परमात्मा प्राप्ती, मुक्ती निश्चित मिळते. भगवंत पुढे सांगतात, फळाच्या आसक्तीचा ज्याने त्याग केलेला आहे, जो नेहमी तृप्त आहे, कोणाचाही आश्रय न घेणारा असतो, तो कर्माच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रवृत्त असून सुद्धा काहीही करत नाही. कर्म तर करायचंय, ते सुद्धा अगदी उत्तम रीतीने करायचंय, परंतु अशा कर्माचं फळ मिळालंच पाहिजे असा आग्रह धरायचा नाहीये.
मिळालंच पाहिजे आणि ते मलाच मिळालं पाहिजे असा आग्रह न धरणं म्हणजे फलासक्तीचा त्याग. कर्म करण्यापूर्वीच अमुक एक फळ मिळणार असेल तरच कर्म करीन किंवा करणार नाही, याला संग असं म्हणतात. नित्यतृप्त ही पुढची पायरी झाली. कधी कर्मातून मनासारखं फळ मिळेल, कधी कर्म मनासारखं घडणार नाही, या दोन्हीची शक्यता लक्षात घेऊन कर्म करायचं म्हणजे माणसाची तृप्ती ढळत नाही. जो जन्मतः आपल्याला प्राप्त आहे त्यामध्ये जो समाधानी राहतो. आपण बरोबर उलटे असतो. आपल्याकडे जे नाही तेच आपल्याला हवं असतं आणि जे आहे ते आपल्याला कधीच दिसत नाही, म्हणून आपली तृप्ती ढळते. पण ज्ञानी माणसाची तृप्ती न ढळण्याचं कारण जे आहे त्याच्यामध्ये तो रममाण झालेला असतो किंवा तृप्त असतो. संसारात वावरत असताना सतत कोणाचा ना कोणाचा आश्रय म्हणजे मदत किंवा सहारा घेत असतो. आपल्याला जे काम एकट्याने करता येण्यासारखे असते ते करण्यासाठी सुद्धा आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो. असे न करणे म्हणजे निराश्रय होणे. निराश्रय असणे ह्याचा अर्थ कुणाची मदत घ्यायची नाही असं नाही, किंवा कुणी मदतीला आलं तर धुडकावून लावायचं असंही नाही होत. पण कुणीतरी येईल अशी वाट बघायची नाही. आपण आई, वडील, नवरा, भाऊ यांचे आश्रय घेऊन असतो. हळूहळू असे दुसऱ्याचे आश्रय सोडून द्यायचे, अवलंबून राहणं बंद करायचं. कर्मातून मिळणाऱ्या फळावर सुद्धा अवलंबून राहायचं नाही. असं होणं जमलं पाहिजे आपल्याला, तर आपण पूर्णपणे निराश्रय झालो. मग आश्रय तर घ्यावाच लागतो. माणसाला आश्रयाशिवाय काही होत नाही. आश्रय घ्यायचाच झाला तर तो भगवंताचा घ्यायचा. अशा मनोधारणेने कर्म करणारा अनेक कर्म करत असताना दिसतो, परंतु तो पूर्ण निरहंकारी असल्यामुळे खरं तर काहीच करत नाही. याचा अर्थ प्रत्यक्षात काही न करणे असा नव्हे. तो अनेकांच्या मदतीने सर्वांना सांभाळून त्यांच्या कार्यक्षमता जागृत करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून समूहाकडून कर्म करवून घेतो. जे कर्म सर्वांनी मिळून केलेलं आहे त्याचा भार एकट्यावर पडत नाही. मग ते कर्म चुटकीसरशी होऊन जातं. आपोआप आपल्याला वाटतं की हे मी केलेलं नाही, हे तर सगळं भगवंतानी केलेलं आहे. या श्लोकाचे आचरण करणारे उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांनी संपूर्ण दासबोध लिहिला, पण शेवटच्या समासात ते म्हणतात की सर्वच करणं जर देवाचं आहे तर कवित्व काय माणसाचं आहे? हे बोलणं अप्रमाण आहे. जगदीश्वराने सकल केले असं म्हणून पूर्ण ग्रंथ भगवंतानी केला असा भाव त्यांनी या शब्दांमधनं प्रकट केलेला आहे. आशारहित प्रयत्नपूर्वक चित्त एकाग्र करणारा, सर्व परिग्रहाचा ज्याने त्याग केला आहे असे असूनही केवळ शरीराने कर्म करणाऱ्या व्यक्तीला त्या कर्माचे दोष किंवा पाप लागत नाही. जे सहज प्राप्त झालं आहे त्यामध्ये संतुष्ट राहणारा, द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला, कोणाचाही मत्सर न करणारा, सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम मानणारा, करून सुद्धा कर्मफलाने किंवा पापपुण्याने बांधला जात नाही. हा सगळा भाग 21 आणि 22व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितला. इथे भगवंत कर्म करून सुद्धा माणसाला बंधमुक्त कसं राहता येईल ते सांगत आहेत. आशारहित कर्म करत असायचं. कर्म करत असताना पहिले काय होत असेल तर आशा निर्माण होतात. कर्मातून मला हे मिळेल ते मिळेल असं वाटणं याला आशा म्हणायचं. योगी आशारहित होऊन कर्म करतो. कर्म करून झाल्यावर काय मिळेल याची जो फिकीर करत नाही तर कर्म करण्यातला आनंद उपभोगतो. प्रयत्नपूर्वक चित्त एकाग्र करून मन अत्यंत चंचल आहे
ते चटकन स्वतःच्या कर्माच्या ठिकाणी एकाग्र होत नाही. अनेक शंका कुशंका मनातनं निघत असतात. कर्म करण्याचा आळस करणे, हातातले कर्म अर्धवट सोडून देणे, दुसरं कर्म करायला बघणे, अशा चंचलपणाला मनाला चुचकारून, गोंजारून, कधी भीती दाखवून, कधी प्रयत्न करून एकाग्र करावं लागतं. कर्मातील ही पुढची पायरी झाली. सर्व परिग्रहाचा त्याग करणे. कर्म करत असताना परिग्रह वाढत जातो. कर्मासाठी लागणारी साधनं, माणसं, वस्तू यांची साठवणूक आणि त्यांच्याबद्दल असणारी आसक्ती निर्माण होते. माझी माणसं, माझं आसन, माझे शिष्य, माझं पुस्तक, एक ना दोन अनेक गोष्टींचा आपण परिग्रह करायला सुरुवात करतो. एक सूक्ष्म परिग्रह सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तो म्हणजे स्वतःबद्दलचा ग्रह. मला हे एकदम चांगलं जमतं. मी अतिशय कुशल आहे, एक्सपर्ट आहे. मला ना अजिबात जमत नाही. किंवा मी अगदी कुचकामी आहे, माझा काही उपयोगच नाही. असे स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल वाटणारे याला आपण ग्रह असं म्हणतो. हे ग्रह पण टाकून द्यायचे. 4 प्रकारचे ग्रह टाकून द्यायचे, परिग्रह टाकून द्यायचे. आग्रह, निग्रह, ग्रह आणि परिग्रह. आग्रह म्हणजे मी असंच करीन असा आग्रह नसावा. निग्रह म्हणजे नाहीच करणार असा निग्रह पण नसावा. ग्रह म्हणजे स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल जी मतं आपण बनवतो त्याला ग्रह म्हणतात. आणि परिग्रह म्हणजे प्रत्यक्ष वस्तू, त्या वस्तून वाचून जर आपलं अडायला लागलं तर त्या वस्तूचा आपण परिग्रह केला असं समजायला हरकत नाही. जो कर्मातील बदलांना चटकन सामोरा जातो, भोवतालच्या परिस्थितीशी पटकन जुळवून घेतो, कर्म करण्याला जास्त महत्त्व देतो, साधनांना कमी महत्त्व देतो. पूर्ण गीता प्रत्यक्ष गुरुकडून शिकवली जायची. नंतर माध्यम बदलले. गीतेवर अनेक पुस्तकं निघाली आणि आता तर संगणकाच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांशी संवाद साधण्याची पद्धतही रूढ झालेली आहे. गीता शिकवणे हे कर्म महत्त्वाचे. मग माध्यम कुठलं का असेना हे जमलं पाहिजे. आपण करोनाच्या काळामध्ये हे अवगत केलेलं आहे. अगदी वयस्क लोकांनी सुद्धा मुलांकडनं छान शिकून घेऊन इंटरनेटचा वापर करून गीता महत्त्वाची आहे, माध्यम तितकं महत्त्वाचं नाही हे समजलं पाहिजे. आपल्या साधनांचा सुद्धा परिग्रह हळूहळू सुटला पाहिजे. केवळ शरीराने कर्म करणारा, शरीर सर्व कर्म करत आहे, मी म्हणजे आत्मा आहे, मी काही करत नाही, भगवंत माझ्या शरीराकडून सर्व करवून घेत आहे, केवळ शरीर आहे म्हणून कर्म घडतात असं मानणारा, कर्मांचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व स्वतःकडे न घेता भगवंताला अर्पण करतो आणि म्हणून मुक्त राहतो कर्म करून सुद्धा. वरील सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जो कर्म करतो त्याला कर्माचे पापपुण्यात्मक दोष लागत नाहीत. जे सहज प्राप्त झालं आहे त्यामध्ये संतुष्ट राहणारा, सहज बरं का, सहज नाही, सहज म्हणजे जन्मासह जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जन्मासह आपल्याला एक शरीर प्राप्त झालं आहे, आईवडील प्राप्त झाले आहेत, कुटुंब प्राप्त झालं आहे, गाव देश हे सगळं प्राप्त झालेलं आहे. त्यासाठी आपण कोणतेच प्रयत्न केलेले नाही आहेत खरं तर. असे जन्मासह जे प्राप्त झालं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहणारा, त्याबद्दल कुठलीही तक्रार न करणारा, द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला. शीत उष्ण, सुख दुःख ही द्वंद्व आहेत. ही द्वंद्व कुठे निर्माण होतात तर मनामध्ये निर्माण होतात. जर तुमचं मन शांत असेल तर द्वंद्वांमुळे आपण विचलित होत नाही.
म्हणून द्वंद्वांच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. कोणाचाही मत्सर न करणारा, दुसऱ्याचं सुख पाहून मनाला जो क्लेश होतो त्याला मत्सर असं म्हणतात. जेव्हा मनुष्य दुसऱ्याचा मत्सर करतो तेव्हा समोरच्यातील भगवंताचा द्वेष करत असतो. मत्सरामुळे हृदयाला ताप होतं, मन एकाग्र होत नाही, हाती घेतलेलं कर्म पूर्ण होत नाही. माणसाची शक्ती दुसऱ्याचा द्वेष करण्यामध्ये खर्च होते. असे होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मत्सर करणं बंद केलं पाहिजे. सिद्धी असिद्धीमध्ये सम मानणे. कधी हाती घेतलेलं कर्म पूर्ण होईल तर कधी ते अपूर्ण राहील. या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन जर तुम्ही कर्म केलं तर सिद्धी असिद्धीमध्ये सम राहता येतं. सावरकर आणि शिवाजी महाराज दोघंही कर्मयोगी होते. दोघांनीही कैदेतून सुटण्याचे प्रयत्न केले. एकाचे प्रयत्न पूर्ण झाले, सफल झाले, दुसऱ्याचे प्रयत्न असफल झाले. पण दोघंही सिद्धी असिद्धीमध्ये सम होते, विचार करणारे होते. म्हणून कर्म करून सुद्धा माझे प्रयत्न वाया गेले असं त्यांना वाटलं नाही. ते काय विचार करत होते, मी माझे प्रयत्न 100% करेन, सिद्धी मिळो किंवा न मिळो माझ्या हातात नाही, ते प्रारब्धानुसार मिळेल असा विचार करत होते. वर सांगितल्याप्रमाणे स्थिती होईल. जो कर्म करतो तो करून सुद्धा कर्मफलाने पापपुण्याने बांधला जात नाही, तो नेहमी मुक्तच असतो. भगवंत पुढे म्हणतात की आसक्तीचा त्याग केला आहे, ज्याचे चित्त आत्मज्ञानामध्ये परमात्मज्ञानामध्ये स्थित आहे, जो मुक्त झालेला आहे, यज्ञासाठी कर्म करणारा, सर्व प्रकारची कर्म परमात्म्याला अर्पण केल्यामुळे ती कर्म परमात्म्यामध्ये विरघळून जातात, विलीन होऊन जातात. आपण जन्माला येतो तेव्हा 3 ऋण डोक्यावर घेऊन आलेलं असतो. मातापित्यांचं, कुटुंबाचं, देशाचं, सृष्टीचं एक ऋण आपण घेऊन आलेलं असतो. ही 3ही ऋण फेडण्यासाठी जे कर्म केलं जातं त्या कर्माला यज्ञ असं म्हणतात. जो सर्व कर्म यज्ञ म्हणून आचरतो त्याला मी केलं हा संग उद्भवत नाही, जडत नाही. तो संगरहित होतो. कर्मातून जे ज्ञान होतं त्या ज्ञानाच्या ठिकाणी त्याचे चित्त एकाग्र असते. आत्मज्ञानाची कास धरलेली असते. त्यामुळे करता करविता परमेश्वर आहे असा सतत ज्ञान अवस्थेमध्ये त्याचं चित्त स्थिर असतं. म्हणून तो सर्व बंधातून मुक्त होतो. अशा मनुष्यांनी केलेली सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केलेली असल्यामुळे परमात्म्यामध्ये विरघळून जातात, विलीन होतात. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी. यज्ञामध्ये जे अर्पण करायचं तेही परमात्मा आहे. हविद्रव्य ब्रह्म आहे. ब्रह्मरूपी अग्नीतच अर्पण करायचं आहे. ब्रह्मरूपी हवन करता आहे आणि ब्रह्म हाच कर्म करणारा आहे असा ज्याचा भाव आहे त्याला जे स्थान मिळतं तेही ब्रह्मच असतं. योगी जी कर्म करतो ती यज्ञरूप होऊन जातात. अशा योग्याला कर्म करत असताना सतत परमात्म्याचा अनुभव येत असतो. त्यामुळे सर्व ठिकाणी परमात्म म्हणजे परब्रह्म त्याला दिसू लागतं. मग यज्ञाची विविध अंगसुद्धा परमात्माच होऊन जातो. तो स्वतःला हवनद्रव्य, अग्नी, यज्ञकर्म या सगळ्यांना परमात्मा असंच मानायला लागतो. म्हणून त्याला जिथे जायचं असतं किंवा जे स्थान मिळतं तेही परब्रह्मच असतं. असं म्हणतात की एकदा एकनाथ महाराज पांडुरंगासाठी फुलं काढायला म्हणून गेले. पण फुलं तोडत असताना त्या फुलाच्या ठिकाणी सुद्धा त्यांना विठ्ठल दिसायला लागला आणि ती फुलं न तोडताच ते परत आले. हीच ब्राह्मी अवस्था आहे जी एकनाथांनी अनुभवलेली होती. काही जण दैवयज्ञ करतात, काही जण दैवयज्ञ म्हणजे देवतांचं अर्चन करणं हा एक यज्ञ सांगितला. काही जण योगयज्ञ करतात, योग साधना करणे, विविध आसन प्राणायाम हे करणे. काही जण
इंद्रिय संयम रूपी हवन करतात आणि काही जण शब्द आदी विषयांचं हवन इंद्रिय रूपी अग्नीच्या ठिकाणी करतात. 2 प्रकारचे भगवंत इथे यज्ञ सांगतात. दैवयज्ञ, देवतांचं पूजन करणं हा दैवयज्ञ, विविध देवतांसाठी यज्ञ करणं, मंत्र म्हणणं, गणेश यज्ञ, चंडी याग, पर्जन्य यज्ञ इत्यादी यज्ञ देवतांचे यज्ञ आहेत. अजूनसुद्धा समर्थांनी काही दैवयज्ञ सांगितलेत. देवतांची मंदिरं उभारणं, देवळाभोवती धर्मशाळा उभारणं, पाणपोया इत्यादी जे झुंबरं, तोरणं, देवतांच्यासाठी अब्दागिऱ्या इत्यादी निर्माण करणं, असे सगळे दैवयज्ञ सांगितलेले आहेत. हे दैवयज्ञसुद्धा कर्मातूनच निर्माण होतात. शास्त्रात किंवा गीतेत असे लिहिले आहे की जो ज्या देवतेचं पूजन करतो त्या देवतेचा लोक त्या भक्ताला प्राप्त होतो. योगयज्ञ, योग साधनेच्या द्वारे विविध प्रकारची आसनं वगैरे करून स्वतःला शुद्ध करणे, आत्मसाक्षात्कार करून घेणे, स्वतःचं अस्तित्व किंवा अहंकार परमात्म्यामध्ये विलीन करून टाकणे. ब्रह्मा, परमात्मा हा जणू अग्नी आहे आणि त्या अग्नीच्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व विलीन करणे, स्वतःचं हवन करणे हा योग यज्ञ, अद्वैत साधण्याचा यज्ञ करतात काही जण. या श्लोकामध्ये 2 यज्ञ सांगितले आहेत. पुढच्या श्लोकामध्ये इंद्रिय संयम, इंद्रियांना विषय न देणं हा एक इंद्रिय संयम सांगितला. आणि दुसरं सांगितलं की विषय सेवन करताना ते आपण हवन करतोय ह्या भावनेनी यज्ञ करणे. विषयांचं हवन हा दुसरा यज्ञ सांगितला. पूर्वी आपण इंद्रियांचं हवन आणि विषयांचं हवन पाहिलं. आता भगवंत इंद्रिय कर्मांचं हवन, प्राणकर्मांचं हवन हे 2 यज्ञ सांगतात. इंद्रिय विषय सेवन करत असतात आणि इंद्रियांची अनेक प्रकारची क्रियासुद्धा घडत असते. तोंड ह्या इंद्रियाचं खाणं, बोलणं ह्या क्रिया आहेत. तर नाकाचा सुगंध घेणं अशी दश इंद्रियांची 10 कर्म असतात. तर प्राणशक्ती 5 प्रकारच्या आहेत आणि त्यांचे सुद्धा प्राण, अपान, व्यान, उदान, समान ह्या 5 क्रिया असतात. आणि त्या क्रियांचा ज्ञानपूर्वक संयम करणे हा अजून एक प्राणकर्म आणि विषयकर्म, इंद्रिय कर्म यांचं हवन करणं झालं. इंद्रियांना जेव्हा एखादी क्रिया करायला मिळत नाही तेव्हा इंद्रिय अगदी अतृप्त होतात. त्यांच्या ठिकाणी जणू काही अग्नी पेटतो आणि अशा पेटलेल्या अग्नीमध्ये विषयांचं हवन करणं असा हा यज्ञ सांगितला. अन्य काही जण द्रव्ययज्ञ करतात, काही जण तपयज्ञ करतात. एखादी गोष्ट सातत्याने 12 वर्ष करणे हा तपयज्ञ झाला. काही जण योगयज्ञ करतात, अन्य काही जण संशितव्रता म्हणजे खडतर तप करतात. प्राणायाम करण्यात रमणारे प्राणायामाचे योगी प्राणामध्ये अपानाचं, अपानामध्ये प्राणाचं हवन करतात. तर काही जण प्राण अपान दोन्हीची गती रोधून धरतात आणि असा यज्ञ करतात. कुठल्याही यज्ञाने माणसाचे सर्व दोष हळूहळू नष्ट होत जातात. काही नियत आहारी योगी असतात, म्हणजे एक धान्य खाणे, एका वेळेला जेवणे याला नियत आहार करण्याचा यज्ञ करणं म्हणून सांगितलंय. द्रव्ययज्ञापेक्षा तपयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्ययज्ञ करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, जड वस्तू लागतात द्रव्ययज्ञासाठी. म्हणून द्रव्ययज्ञ हा एकट्याने करता येत नाही, पण तपयज्ञ किंवा ज्ञानयज्ञ हा एकट्याने करता येण्याचा यज्ञ आहे. तपयज्ञ म्हणजे तापवणे, स्वतःला तापवणे. सत्क्रिया सतत 12 वर्ष केली की तप झालं असं आपण म्हणतोच. इथे भगवंतानी एखाद्या ग्रंथाचं सातत्याने 12 वर्ष अध्ययन करणं हे सुद्धा एक प्रकारचं तप होतं. पायी यात्रा करणं किंवा नामस्मरण सातत्याने करणं हे सगळे तपयज्ञाचे विविध प्रकार आहेत. योगयज्ञ
स्वाध्याय यज्ञ, स्वतःचं अध्ययन करणं. खडतर व्रत त्याबद्दल पण बघितलं आपण. पंचाग्नी साधन म्हणजे 4 बाजूला अग्नी पेटवायचा, वरती सूर्यरूपी 5वा अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला तापवायचं. अशी काही खडतर व्रत पण पूर्वी सांगितलेली आहे. पण गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये अशी खडतर व्रत करू नका, कारण अशा व्रतांमुळे आतल्या परमात्म्याला त्रास होतो, म्हणून अशी खडतर व्रत करू नका असं गीतेने सांगितलेलं आहे. प्राणायामामध्ये रमणारे प्राणायामपर, यज्ञ क्षपित कल्मषा, अशा प्रकारे विविध यज्ञांच्याद्वारे स्वतःचे दोष ज्यांनी नष्ट केलेले आहेत असे यज्ञविद म्हणजे यज्ञाचं रहस्य जाणणारे, निराहारा म्हणजे सर्व इंद्रियांचे आहार ज्यांनी मोजके किंवा प्रमाणात केलेले आहेत असे संयम साधून ग्रहण करतात असे योगी, हे सर्व प्रकारचे या 2 श्लोकामध्ये प्राणायाम, आहार नियत करणे अशा प्रकारचे यज्ञ सांगितले. प्राणायाम आणि आहार नियत करणे हे 2 यज्ञ भगवंतांनी सांगितले आणि नंतर सांगितलं आत्तापर्यंत जे जे म्हणून यज्ञ सांगितले त्यांचं यज्ञांचं रहस्य जाणणारे यज्ञविद अशी संज्ञा भगवंतांनी इथे दिलेली आहे. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञ करून उरलेलं जो ग्रहण करतो तो सनातन ब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो. जो यज्ञ करत नाही त्याला या लोकी सुद्धा सुख प्राप्त होत नाही, परलोकी कुठून प्राप्त होणार? त्याला कर्मबंधातून मुक्त होण्याची युक्ती सापडत नाही. म्हणून द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञानाच्या द्वारे मुक्त कसं व्हायचं हे आपल्याला कळतं. इथे ज्ञानयज्ञ विविध प्रकारे भगवंतांनी सांगितले आणि त्या ज्ञानाला प्राप्त करून घेऊन कर्मबंधातून मुक्त व्हावं. यज्ञ न करणारा स्वतःचं कर्तव्य सुद्धा करत नाही, नेहमी मनातून खंत करत असतो. आपण कामचुकार, बुद्धी करबुडवेपणा उघडपणे करतो. अशा व्यक्तींना ह्या लोकी कुठून सुख मिळणार आहे? जर तुम्ही तुमचं नियतकर्म वेळच्या वेळी केलं नाहीत तर कशाची ना कशाची तरी भीती वाटणार. म्हणून इथे सांगितलं की जो यज्ञ करत नाही त्याला या लोकीही सुख मिळत नाही आणि परलोकीही सुख मिळत नाही. पुण्यकर्म न केल्यामुळे परलोकीही सुख मिळत नाही आणि ह्या लोकीचे नियम न पाळल्यामुळे ह्या लोकीही सुख मिळत नाही. म्हणून माणसाने सतत कार्यरत राहा अशी जी वेदांची आज्ञा आहे ती प्रत्येकाने पाळावी. ज्ञानयज्ञ करणारा जो आहे त्याला ते ज्ञान कुणाकडून मिळेल? तर तत्वज्ञ गुरुकडून तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल. कशा प्रकारे? प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि सेवया. वेगवेगळ्या प्रकारे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी जेव्हा प्रश्न केले जातात तेव्हा त्याला परिप्रश्न म्हणतात. पहिली क्वालिटी सांगितली की नम्रता अंगी असली पाहिजे. ज्ञानी माणसाकडनं तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्यासमोर नम्र झालं पाहिजे. दुसरी योग्यता सांगितली की तुम्हाला त्याचं ज्ञान तपासायचं नाही आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून प्रश्न विचारायचे आहेत. म्हणून परिप्रश्न येणं आणि सेवया म्हणजे सेवन करणे. गुरूंनी जे ज्ञान सांगितलेलं आहे त्याचं आचरण करणे हे त्या ज्ञानाचं सेवन आहे. असं जे 3 प्रकारे आचरण करतात त्यांना गुरूंनी सांगितलेलं ज्ञान कळतं. गीता हा आपला गुरु आहे आणि गीतेने सांगितलेलं ज्ञान त्याच व्यक्तींना कळतं. माणूस अज्ञानातून अनेक पाप करत असतो. स्वजनासक्ती हेच खरं मोठं पाप आहे आणि हे अज्ञान माणसाला ग्रासून टाकतं तेव्हा काही करू नये असं वाटायला लागतं. अर्जुनाला सुद्धा अशा अज्ञानाने ग्रासून टाकलं आणि म्हणून त्याला युद्ध करू नये असं वाटायला लागलं. आपण
स्वतःमधलं अशा प्रकारचं ममत्वानी आलेलं अज्ञान समजून घ्यायचंय. जो अज्ञानी आहे, अश्रद्ध आहे आणि संशयात्मा आहे, त्याला ज्ञान कधीही होत नाही, त्याचा नेहमी विनाश होतो. पण जो श्रद्धावान आहे, प्रयत्न करण्यामध्ये तत्पर आहे, अशा माणसाला ज्ञान लाभतं. ज्ञान लाभल्यानंतर तत्काळ परमशांतीचा अनुभव येतो. भगवंतांनी ज्ञानी आणि अज्ञानी माणसाची इथे लक्षणं सांगितली. ज्ञानी नेहमी शांत असतो, तर अज्ञानी नेहमी अशांत असतो. आपण कसे आहोत ते ओळखा आणि आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो तेही त्याच्यावरनं ओळखा. भगवंतांनी हे सगळं सांगून झालं आणि शेवटी सारांश असं सांगितला की योगाच्या द्वारे कर्मफलाचा संन्यास कर, वृत्तीने संन्यस्त हो, कर्म न करणारा होऊ नको. शरीराने कर्म कर, पण मनाने त्या कर्माशी चिकटू नकोस, विरागी हो. ज्ञानाच्या द्वारे सगळे संशय छेदून टाक आणि आत्मवान हो. मी म्हणजे आत्मा आहे असं स्वतःचं ज्ञान करून घे. असं होऊन तू जेव्हा शरीराने कर्म करशील तेव्हा तू कर्मांनी बांधला जाणार नाही. शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आदेशच दिला अर्जुनाला की अज्ञानाने निर्माण झालेलं हृदयातला संशय हृदयातील ज्ञानाने, ज्ञानरूपी तलवारीने छेदून टाक. उठ, कर्मयोगामध्ये, ज्ञानयोगामध्ये स्थिर हो आणि युद्ध कर. आतिष्ठ उत्तिष्ठ. पुढचं तुम्ही समजून घ्यायचं. भारताच्या जागी स्वतःचं नाव घालायचं आणि स्वतःलाच भगवंत आदेश देत आहे असं समजून. जेव्हा जेव्हा आपल्याला कुठल्या तरी मोहाने ग्रस्तता येईल, अज्ञान आपल्यातलं अज्ञान वर येईल आणि ते ज्ञानाला झाकून टाकेल, तेव्हा भगवंताला शरण जायचं. भगवंताला म्हणायचं माझं ज्ञान जागृत कर, माझं आत्मज्ञान जागृत कर आणि मग मला योगामध्ये स्थिरपण कर. म्हणजे मग तू जे माझ्या वाट्याला कर्म दिलेलं आहे ते मी अनासक्त बुद्धीने कर्मबंधरहित होऊन करत जाईन असा भगवंताचा आदेश आहे असं समजून त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा कंटाळ येईल तेव्हा स्वतःला आदेश द्यायचा आणि उठायचं आणि कर्माला प्रवृत्त व्हायचं. अशा प्रकारे भगवद्गीता हे उपनिषद आहे. गुरूंजवळ बसून किंवा गुरूंकडून जे शिकलं जातं त्या उपनिषदातील, ज्याच्यामध्ये ब्रह्मविद्या सांगितली गेली आहे, परब्रह्म जाणण्याची विद्या ज्याच्यामध्ये सांगितली गेली आहे, अशा ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र भगवंताशी कसं जोडलं जावं याचं शास्त्र ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, अशा शास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादापैकी ज्ञान कर्म संन्यास. कर्म तर करायचं आहे, कर्मातून ज्ञान होणार आहे, त्या ज्ञानातून पुन्हा ज्ञानपूर्वक कर्म करायचं जेणेकरून तुमची वृत्ती संन्यस्त होईल. आणि जो असं तिन्हीचा समन्वय साधतो, ज्ञान कर्म आणि संन्यास, या तिन्हीचा समन्वय ज्याला साधता आला असा योगी भगवंताशी एकरूप होतो, जोडला जातो, कर्म करून कर्माच्या बंधांपासून मुक्त होतो. हा 4था अध्याय इथे पूर्ण झाला. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.